असणार आहेत जे सर जे हॉस्पिटल मुंबईचे डीन होते आणि त्यांनी अनेक मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तेही या ठिकाणी येणार आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. आणि आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कशासाठी? बिर्ला आय हॉस्पिटलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि थोड्याच वेळात आपले हे जे निमंत्रक आहे, आपण निमंत्रित केलेले सगळे मान्यवर, तर त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी त्याचं सगळं मॅप कुठं घडतंय, कुठं पातळ आहे, कुठं ते कलर कोडेड आहे ना. त्याच्यामध्ये ग्रीन आहे, येलो आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे, असे ते रंग कोडेड येतात. त्याच्यात डायबिटीजमध्ये वगैरे खराब होतो आणि मागं सूज येते. म्हणजे त्याच्यात सूज आली का नाही दाखवतं, त्याच्यावर काच किंवा असेल ते दाखवतो. दोन्ही ते दाखवतो. स्कोप आहे आणि सरकार माऊलीला चित्र करतात. ऑपरेशन मोतीबिंदू त्याच्या मागं पांढरा पडता येतो. त्याचं पुन्हा ऑपरेशन करण्याच्या ऐवजी आता लेसरने त्याला ओपन करण्याचं काढणं यागले. त्याची मशीन आहे, त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे जे आपण लेसर ऑपरेशन म्हणतो त्याच्यातलं हे टेक्निक आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करत आहे. त्याचा टाके आपण यागच तो ग्रीन होता, जो लेझर डायबिटीजसाठी हा याग बघण्यासाठी.
म्हणजे आपला ते पूर्ण रेटिना बघता येतो डायबिटीजमुळे काय झालंय किंवा बाकी काही सगळं डोळ्यात. म्हणजे जवळचं काम कंटिन्यू होतं बघायचं जवळपास वी आर एक्सपेक्टिंग अराउंड 1000 पास पेशंट. आम्ही सगळे 4 वर्षाचे पेशंट बोलवले तर सगळ्यांना ते ओटी डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी ठेवलं. सर या ना सर, यांना जास्त सगळ्यांना ठेवलं त्यातनं बघा दाखवत आपण जे ऑपरेशन करतो एक मिनिट ते मोठं करावं लागेल त्यांच्या डोळ्याच्या हिशोबाने खालीवर घेते फोकस होईल पुन्हा नाही सर हे फिक्स आहे. फोकस केलेलं आहे. मोतीबिंदू काढतो ना तू, आता मोतीबिंदू आहे काढ ना तुमचं लेन्स टाकतोय ना. काढून घेतला लेन्स असते तर पुढे ते व्हिज्युअल तुमचं Focus केलं. लेन्स दाखवायचंय का इधर क्या है यहाँ से डायरेक्ट उभा रहेंगे फोकस पता कि नीचे म्हणजे जी लेन्स आपण डोळ्यामध्ये त्यांचे झालं असेल ते वरचे ते खाली जाऊ दे छोटे वरचे लोक ते घरी होऊन जात्या घरी करतो आपण इंजेक्टर मध्ये भरतो आणि डोळ्यात इंजेक्ट 2.4 मिलीमीटर जे असतं त्याच्यात आत म्हणजे फार मोठं उघडावं लागत नाही. डोळ्याला सध्या आपण हे पण देत नाही, फुल दे इंजेक्शन देत नाही, फक्त थेंब टाकतो टॉपिक. ते त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे आता लेसर आले तर सगळे काम करतो आणि लगेच तासाभरात बघू शकतो. या सर या 45 डिग्री केलं तर 6 होता. ते आपण बघतो त्यामध्ये एअरपोर्टला वगैरे सगळं केलं थोडी पाहिजे दिसतं ते टेक्नॉलॉजी. वन मोर प्रोजेक्ट पण इट इज नॉट वर्किंग. हां
छाप वगैरे करणार ते इमेज कमी होणार. कमी वाटतं जितक्या जवळ आणणार तिथं एकच वाटत डबल राहील. डबल क्लोज करणार. तसा इमेज वाढत जातो अँगल वाढा सर या प्लीज. हां एवढे येस इमेजेस हां So one more. Infinity side are two chairs. And the total internal reflection of the त्याच्यामुळे 100 of image आतमध्ये. तेवढ्या प्रिन्सिपल सेम आहे फक्त एकच की ह्याला मल्टिपल खुर्च्या ज्या खाली असतील त्याच्यावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर एका जोरदार सर्वांच्या लाडक्या सरजूताई बिर्ला त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांच्या अथक परिश्रमाने बिर्ला दिल की बातें बता जाती है आंखें धड़कनों को जगा जाती है आंखें दिल पे चलते सुंदर आणि बोलका अवयव म्हणजे आपले डोळे. ते निरोगी असतात तोपर्यंत तर ठीक आहे पण डोळ्यांचं आरोग्य डोळ्यांचं सौंदर्य आपल्याला बहाल केलं आहे अशा देवदूताचे आपण लाखो वेळा आभार मानतो हो की नाही. आणि नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला जे देवदूत लाभले आहेत ते आहेत डॉक्टर प्रशांत बिर्ला. त्यांच्या अथक प्रयत्नांनी बिर्ला आय हॉस्पिटलची निर्मिती झाली आणि आज या हॉस्पिटलने 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. BH मानांकित बिर्ला आय हॉस्पिटल नव्या रूपात आणि भव्य क्षमतेसह आलेले आज प्रमुख पाहुणे आज आपल्या समोर अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटाचा संदेश देणारा अभिनय प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिला आहे. अभिनयाबरोबरच शेती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत. विशेषतः पर्यावरण संरक्षणासाठी ते ओळखले जातात. त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत सह्याद्रीच्या रांगांमध्ये झाडे लावण्यासाठी मोठे काम केले आहे. ज्यात स्थानिक संस्कृती आणि निसर्गाला जोडणारे काम, स्पष्ट विचार आणि प्रखर व्यक्तिमत्व याचा सुंदर संगम म्हणजेच सयाजी शिंदे. अशा या उत्कृष्ट अभिनेते, विचारवंत आणि संवेदनशील कलाकारांचे आपल्या कार्यक्रमात आपण मनपूर्वक स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण सयाजी सरांचं स्वागत करूया. हम सबको साथ लेकर तो इस सुहाने दिन या शुभ दिवशी आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आलेले डॉक्टर तात्याराव लहाने यांचा परिचय करून देण्यासाठी मी युगंधर माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासमोर अशा एक व्यक्तिमत्वाचे परिचय याचे जिवंत उदाहरण आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे नाव केवळ वैद्यकीय क्षेत्रात नाही तर समाज सेवा क्षेत्रातही अत्यंत आदराने घेतले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवन प्रवास सुरू करून शिक्षणातील जिद्द, अपार मेहनत आणि प्रामाणिकपणा याबद्दल त्यांचे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सर्वोच्च शिखर गाठले आहे. नेत्ररोग शस्त्रक्रियेत त्यांनी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. विशेषतः गरीब, ग्रामीण आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले मोफत नेत्र शस्त्रक्रिया आणि आरोग्य सेवा लाखो लोकांसाठी नवजीवन ठरली आहे. गरिबांना दृष्टी देणं हीच खरी समाजसेवा आहे.
ही भावना त्यांनी प्रत्येक कार्यातून स्पष्टपणे दाखवली आहे. जोरात आवाज व्हायला पाहिजे. डॉक्टर तात्याराव लहाने पुरस्कारांपेक्षा मिळालेली त्यांना सन्मान म्हणजे रुग्णांच्या डोळ्यातली आनंद अश्रू आणि कुटुंबातील आशेचे किरण. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे केवळ एक डॉक्टर नाहीत, तर एक शिक्षक, मार्गदर्शक, समाजसुधारक आणि तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. तर खूप खूप स्वागत आहे आणि आम्हाला खरंच अभिमान वाटतोय की आपली उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभलेली आहे. घेऊन आपले लाडके सर डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्या अथक परिश्रमातून या बिर्ला आय हॉस्पिटलची निर्मिती झाली. 78,000हून अधिक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 20,000पेक्षा जास्त लॅसिक आणि अपवर्तन शस्त्रक्रिया, त्याचबरोबर गुंतागुंतीच्या कॉर्निया, ग्लॅकोमा आणि पुढील नेत्रबघाच्या केसेसचे विशेष तज्ञ उपचार ज्यांनी केलेले आहे असे डॉक्टर प्रशांतजी बिर्ला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. त्यांच्या मिसेस आणि इतर मान्यवर, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा, भावनिक आणि अविस्मरणीय असा क्षण आहे. हे शब्दात मांडणं थोडं कठीण आहे, तरी पण 1-2 मिनिटं माझं एक प्रास्ताविक तुम्ही ऐकावं अशी माझी विनंती. मी शतशः ऋणी आहे. आज हे जे काही मी करू शकलो, 25 वर्षाच्या सातत्याचा, संघर्षाचा आणि विश्वासाचा मी आणि माझी टीम हे सगळे यासाठी कारणीभूत आहेत. केवळ एकट्याला मला हे करणं अशक्य होतं. आता झालेली आहे. आज डोळ्यांच्या लागणाऱ्या सगळ्या सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे आणि उत्कृष्ट गुणवत्ता, कमीत कमी खर्च, आनंद बऱ्याच वेळा त्या बाबतीत होतो. आता हे सगळं करत असताना याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते माझ्या आई आणि वडिलांना. मी ॲक्च्युली 1 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये होतो, त्यावेळेस शेवटच्या वर्षी रिझल्ट आल्यानंतर वडील म्हटले तुला मेडिकलला शिफ्ट व्हायचं, कारण माझ्यासाठी वेगळं स्वप्न ऑलरेडी त्यांनी बघून ठेवलेलं होतं. एक उत्कृष्ट डॉक्टर हो आणि काही लोकांची सेवा कर असं त्यांचं त्यावेळेस म्हणणं आलं. केवळ 4 लोकांच्या नजरी तो दृष्टी देण्यास समर्थ राहिला तर मी केलेलं सगळं कष्ट हे माझ्या दिवसभर असतात. सकाळी 10 ते 6 75 माझी सगळी टीम ही अतिशय महत्त्वाची आहे. जवळपास 100 लोकांपेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. दिवस रात्र न थकतात आणि कोणची नाराजी न ठेवतात. नेत्रसेवेसाठी ही सगळी टीम काम करते. ह्या सगळ्या माझ्या टीमला मी स्वतः टाळ्या वाजवून थँक्यू म्हणतो की थँक्स की व्हॉट युअर कॉन्ट्रीब्युशन युअर गिवन. ॲक्च्युली 99% काम हे तुम्ही टीमच करते. 1% महत्त्वाचं फक्त ऑपरेशन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं काम मला करावं लागतं. डॉक्टर हे उत्तम रिलेशनशिप मी आयुष्यामध्ये एन्जॉय केलंय. बऱ्याच वेळा हे यातल्या पेशंटमधूनच मला चांगले मित्र मिळालेत की योग्य ते मार्गदर्शन मला तुमच्याकडनं पाहिजे. बऱ्याच वेळा फीडबॅक हा तुमचा खूप महत्त्वाचा असतो की जेणेकरून आम्ही हॉस्पिटल अधिक अपडेट करत जातो. तर हा फीडबॅक आणि हे प्रेम कायम तुमचं माझ्या पाठीशी राहील असं मी तुम्हाला विनंती करतो. माझे कुटुंबीय यात एवढेच महत्त्वाचे ठरतात मला हे सगळं करण्यामध्ये. माझ्या 2 मुली, मुलगा, पत्नी आणि माझे जे कुटुंबीय नाशिकमध्ये उपलब्ध आहे, चांडक परिवार, त्यांचं सगळ्यांची साथ ही अतिशय माझ्यासाठी फार मोलाची होती. जेव्हा नाशिकमध्ये एंट्री केली तेव्हा अतिशय फक्त मी म्हणेल की शून्यातली सुरुवात होती. या कुटुंबियांनी जेव्हा मला काही आधार दिला त्यामुळे मी आजची वाटचाल करू शकलो. त्याबद्दल मी त्यांना पण धन्यवाद देऊ इच्छितो. पद्मश्री पुरस्कार विजेते तात्यारावजी लहाने काल ॲक्च्युली हुबळीमध्ये होते. सगळा प्रवास करून इतक्या लांबून ते केवळ माझ्यासाठी या ठिकाणी उभे, या ठिकाणी पोहोचले. असे जर टीचर जर असतील आयुष्यामध्ये तर मी खरोखर देवाला थँक्स म्हणतो की असे मला टीचर लाभलेले आहेत आणि ही इज अ मेन इन्स्पिरेशन फॉर मी टू डू दिस वर्क. आय एम जस्ट फॉलोइंग हिज फुटस्टेप बिकॉज ही हॅज अचिव्ड मच मोर बिगर व्हेंचर्स दॅन व्हॉट वी आर डुईंग टुडे. आजचा क्षण हा सयाजी शिंदे सर यांच्यामुळे अधिक आत्मा सुखदुःखाचे सोबती हे कुटुंबीय असतात आणि कुटुंबियांचा विशेष मला सपोर्ट आल्यामुळे मी हे करू शकलो. ह्या झाला आजचा जर्नी. भविष्यामध्ये देखील काही हॉस्पिटलच्या चांगल्या योजना आहेत. जसं कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री आपण इन ऑफ्थॅल्मॉलॉजी आपण इथं लवकरच सुरू करत आहोत, म्हणजे DNB ऑफ्थॅल्मॉलॉजी, की जेणेकरून भविष्याच्या पिढीसाठी देखील इथं चांगले डॉक्टर्स तयार होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हा केवळ तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद ह्याच्यामुळे शक्य झालेला आहे. हाच आशीर्वाद येथील अनेक वर्ष तुमच्यासोबत माझ्यासोबत राहावा असे या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे प्रार्थना करतो. दृष्टी लाभली तरच खरी सुंदरता अनुभवता येते. डोळे जपा
आणि आपल्या आयुष्याचे अनेक रंग आहेत ते अनुभवा. एवढे बोलून माझे 2 मिनिटाचे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. कमीत कमी वेळ बोलण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आज ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे त्यांना आपण अधिक वेळ देऊ आणि इतर भाषण आपण कमी ठेवू, जेणेकरून सगळे आम्ही जे थांबलेलो आहोत की त्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. त्यासाठी आम्ही अधिक उतावीळ आहोत. तर या पद्धतीने पुढे कार्यक्रम थोडासा सुरू करावा आणि त्यांचा अधिक स्थान द्यावं अशी मी विनंती. थँक्यू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. देवदूत आपण ठरलेला आहात नाशिककरांसाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि सर मी आपल्यासाठी म्हणेल नक्कीच की होगी आपके पास मतलब जमाने भर की लाखों डिग्रिया लेकिन छलकती आंखें ना पड पाए तो अनपढ हो तुम. आणि आपल्या सगळ्या पेशंटचं नुसतं क्लिनिकमध्ये आल्यानंतर जे डोळे वाचतात ते आहेत डॉक्टर प्रशांतजी बिर्ला, जे आपल्याला लाभले आहेत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच सर. आणि फक्त पेशंटसाठी नाहीच पण स्टाफची पण त्यांना काळजी आहे आणि त्याच्याच निमित्ताने आपण एम्प्लॉई ऑफ द मंथ आणि एम्प्लॉई ऑफ द इयर हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतो आहोत. मी डॉक्टर हेमांगी महाजन मॅमना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. कर्मचारी वर्ग आणि सगळ्या उपस्थितांनी आजचा क्षण आपल्या बिर्ला हॉस्पिटलसाठी अत्यंत अभिमानाचा आहे. आज आपण एम्प्लॉई ऑफ द मंथ आणि इयर हा सन्मान प्रदान करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा पुरस्कार अशा कर्मचाऱ्यास दिला जातो ज्यांचे योगदान हॉस्पिटलच्या यशात नेहमीच असते. हॉस्पिटल म्हणजे शिस्त, अचूकता आणि समन्वय यांची प्रतीक. या तिघांचा मेळ घडवून आणण्याचे काम केंद्रप्रमुखाचे असते. अशा या केंद्रप्रमुख सौ मंजिरी चिकूरकर यांना एम्प्लॉई ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार आपण त्यांना देतो आहोत. अमित महाडिक यांना बिर्ला सरांचा उजवा हात असे म्हटले जाते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सर्व श्रेय हे अमित महाडिक सरांना जाते. तर त्यांची यशस्वी वाटचाल याचे साक्षीदार आम्ही आहेत. 25 वर्ष बोलायला 4 शब्द, परंतु प्रवास मोठा, कठोर परिश्रम, शिस्त आणि स्वतःला झोकून देणे असे अनेक गुणांचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत. प्रशांत हेच नाव काफी आहे. प्रशांत हा एक महासागर आहे. प्रशांत महासागर जो त्याच्यात सगळ्यांना सामावून घेतो. प्रशांतचा अर्थच आहे शांत, स्थिर आणि संयमी. या त्याच्या स्वभावामुळे आणि परिश्रमामुळे आज बिर्ला हॉस्पिटलने यशस्वीरित्या 25 वर्ष पूर्ण केली. असेच प्रशांत तुला उत्तरोत्तर यश मिळत राहू. उगवता सूर्य तुला आशीर्वाद देव, बहरलेली फुले तुला सुगंध देव आणि ईश्वर सदैव तुला यशस्वी आणि सुखात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. या कार्यक्रमाला येऊन आणि बिर्ला हॉस्पिटल बघितल्यानंतर मला जो आनंद झाला की तेवढं मोठं काम जगात चाललेलं आहे. आमच्या साताऱ्याचा अमित महाडिक डॉक्टर आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टीला लावून मला काहीतरी प्रभात इकडे यायला लावलं. आणि नंतर प्रशांतला भेटल्यानंतर वाटलं की इकडे जायला पाहिजे आपल्याला आणि खूप चांगलं काम आहे. असं इतिहास ऐकल्यानंतर म्हणजे डोळ्यांचा देवच आहे तो, असं मला म्हटलं तो वावं म्हणून आहे. आणि त्यांचे देवाचे देव इकडं बसलेले आहेतच लहाने सर. तर मला असं वाटतं की हे डोळ्याचं जे टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत डोळ्यांचं काय, पण आम्हाला आजकाल आम्हाला डोळ्यासाठी डोळे हा आमच्या आत्म्याचा आरसा असतो आणि तळ हा शरीराचा आरसा असतो असं अभिनय करताना सतत येतं. म्हणजे डोळे आले तर त्रास होतो पण डोळा मारला तर आनंद होतो. हे तुमच्याकडे डोळा मारणं शिकवतात का नाही? म्हणजे अगदी शाळेत पहिल्यांदा 5वी 6वीत गेलं तर पहिलं काय शिकायचं तर डोळा मारणं आणि मग त्याच्यावरच्या चर्चा हा मित्रमैत्रिणींचा एक आनंदाचा विषय असायचा. आणि तिने मला डोळा मारला आणि मग ती हे होतं पटवून. पण बोलण्यापेक्षा म्हणजे आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा डोळ्यातल्या प्रेमाने लग्न जास्त सक्सेस होत असतील किंवा प्रेम जास्त सक्सेस होत असतील ना, नाही का? म्हणजे जरी डोळ्यातल्या डोळ्यात भाव बघितले आणि ते जे पटलेत ना ते जास्त टिकलं असतील. आणि आय लव्ह यू म्हणलं कधी टिकलं असेल असं
वाटत नाही. पण आम्ही कालच पठारे सर आम्ही बोलत होतो की संध्याकाळी की एका 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 तुम्हाला जगवायला लागतात आणि डोळे ही किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे आता त्यांच्याकडे ऐकलं की 82% भाग मेंदूनंतर डोळ्याचा सुरू होतो, बाकी शरीर नंतर राहतं. म्हणजे आपल्याला राग आला तरी डोळ्यावर परिणाम होतो, आपल्याला अस्वस्थ झालं तरी डोळ्यावर परिणाम होतो, आपण शांत झोपलो तरी डोळ्यावर परिणाम होतो. इव्हन अतिशय आवडीची गोष्ट असेल, अगदी तिरुपतीच्या देवासमोर जातात तर सांगतात डोळे उघडा, पण तिथे गेल्यावर म्हणून डोळे लागतात. काय की आत डोळे आपल्याला आत पण बघायला होतात आणि खरं विश्व कळायला होतं. हे डोळे फक्त बाहेर बघितल्यानंतरच कळत नाही, तर आत बघितल्यानंतर सुद्धा म्हणजे डोळे हीच खरी सृष्टी आहे जगण्याची, बघण्याची, वागण्याची, व्यक्त होण्याची. तर असं महान काम आपण गुजरात सर तुम्ही करताय आणि तुमची सगळी टीम करताय. मला इतका आनंद आहे तसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर मला सांगतात तुमची आईज इतके पॉवरफुल आहे. म्हणजे मी मुंबईला नवीन झालो तर काम बघतो, कबीरला मी सासरचं आहे तिकडचं नुसतं साधं बघितलं तर रागवल्यासारखं काय वाटतं तुम्हाला? तर तसं नाही की डोळे कसे म्हणजे अगदी माझा एक फोटो मला आठवतो. मी सत्यनारायणाची पूजेला पाया पडतोय आणि त्यातला अर्धा फोटो काढला तर असं वाटतं की हा बाईवर रेप करतोय. म्हणजे मी म्हणजे डोळ्याचा काय लुक तुम्हाला किती आयुष्य देतो. म्हणजे जो कोण मला ॲक्टर घडवलं तर मी समजा माझी बॉडी काय अशी बॉडी बिल्डर नाही ना एकदम भारी, पण मी 500 चित्रपट केले ते 300 चित्रपटात मी विलनचं काम केलं. तर बऱ्याच वेळा पाठीमागं उभे असतात त्याने असं धक्का दिला तर मी पडेल अशी माझी पर्सनॅलिटी. पण मी त्यांना मारतून डोळ्यात बघून जो होतो तो घाबरतात सगळे. जे त्यामुळं हे होतं म्हणजे डोळे माझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे हे मला आज सारखं लक्षात येतं आहे. मला पण आधी चष्मा लागला, मग नंतर तरी एक ऑपरेशन केलं. 10 वर्षांनी परत मग त्या लेन्स टाकल्या. पहिलं त्याचं काहीतरी करायचं असं एक हैदराबादला ऑपरेशन झालं होतं. त्या दिवशी खूप दुखलं होतं वगैरे. पण नंतर आता एक ऑपरेशन केलं. मला कित्येक दिवस होता काही बघायची गरज नाही. लहान लांबचं सगळं इतकी मिरॅकल हे डॉक्टर लोक तुम्ही आहात. म्हणजे डॉक्टर हे दुसरे देवच आहे खरं. म्हणजे आज माणसाचं आयुष्यमान वाढण्याचं खरं कारण हे डॉक्टर आहे. आणि डोळ्याचं आयुष्यमान वाढवणारे तुम्ही म्हणजे तुम्ही खरोखर पृथ्वी तलावरचे देवच आहात. जे तुम्ही सगळे जे काम करणारी माणसं आहात हे तुम्ही लोकांचं आयुष्य वाढवता, लोकांचा आनंद वाढवता. अशा एकदा हॉस्पिटलला मी आलो, मला इतका खूप आनंद वाटला. मला अजून काय सांगायचं मला कळत नाही. मला सांगणं असं वाटतं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला असं की सांगायचं असेल तर मी सांगू. कारण काय उगाच काहीतरी सांगण्यात काही अर्थ नाही आणि पांढराणी खोलण्यात पण अर्थ नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना गरज नसते आपण आपलं बोलत जातो. पण नाशिकचं माझं नातं या झाडांमुळे जास्त जवळ आलं आहे. मी नाशिकला 30-40 चौकामध्ये आम्ही झाडं लावण्यासाठी प्रोग्राम पुढे बरंच कॅन्सल झाले. पण तपोवन संदर्भात मला एक आलो आणि नाशिककर ह्या पर्यावरणासाठी इतके अवेअर आहेत, आक्रमक आहेत आणि प्रामाणिक आहेत, तळतळीने काम करतात. त्यासाठी नाशिककरांचे खूप खूप अभिनंदन की तुमच्यामुळे आज महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्रात कळायला लागलं की बाबा एक झाड तोडणं किती चुकीचं आहे. आणि तपोवनसाठी रात्रंदिवस झगडणारी इथली सगळी वर्ग मंडळी आहेत. त्या सगळ्यांचं कौतुक मला वाटतं आहे की आम्ही निमित्त मात्र आहोत. आमचा चेहरा आहे, आम्ही काहीतरी बोललो. पण महाराष्ट्रात आम्ही काम करताना नाशिककरांचा खूप सपोर्ट आहे. नाशिकमध्ये चांबर्लेनी, मोवाडी तिकडे आपल्या वेगवेगळ्या देवराया होतात. आणि मला जाता जाता नेहमी सांगावं असं वाटतं की आई त्यानंतर दुसरं काय महत्त्वाचं असेल तर ते झाड असतं. त्यामुळे आपण जन्माला आल्यानंतर ऑक्सिजन घेतो आणि जगतो. म्हणजे खरं तो झाडामुळं असतं. तर किमान प्रत्येकानं आपल्या आयुष्याचे वय आहे, वय इतकी तर झाडं लावली पाहिजेत तर आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. नाहीतर आपण नुसतंच कमावतो आहे, नुसतंच खातो आहे. 4 गाड्या घेतल्या तरी 2 करोडची गाडी शेवटी म्हणतो झाडाखाली लावतो आहे की नाही. त्याला काय पैसे द्यावे लागतात का? तर झाड कधी म्हणत नाही की हा रोगी, हा मोठा आहे, हा श्रीमंत आहे, काही नाही. सगळ्यांना सारखं झाड वागवतो. आणि झाड नसेल तर मी म्हणतो सकाळी नीट उठ रे बाबा, तू श्रीमंतच का काय तेव्हा कळेल आहे की नाही. नीट उठलास तर तू श्रीमंत. आणि रात्री झोपेत पण कोण जगवतो तर ते आपल्याला झाडामुळे झोपतो, ऑक्सिजनमुळे झोपतो. तर एवढं ते झाडाचं महत्त्व असल्यामुळं जगात झाडा एवढा दुसरा सेलिब्रिटीज नाही असं मी नेहमी सांगतो. आणि कुठल्याही सेलिब्रिटी अजून सावली देत नाही, कुठल्याही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठल्याही सेलिब्रिटी फळं देत नाही. त्यामुळं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आपापल्या वया इतकी झाडं लावा.
एवढं मी सांगेन. प्रशांत, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. आणि तुझी आई तुला आशीर्वाद द्यायला आहे, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नक्की सर. आणि चित्रपट ग्रीनरी जशी आवश्यक आहे, तर डोळ्यांचे डॉक्टर देखील आपल्याला हे सांगत असतात की सकाळी हिरवळ पहा, तरी डोळ्यांचं आरोग्य छान होतं, हो की नाही? सो नकळतपणे या डोळ्यांच्या आरोग्यामध्ये पण तुमचा हातभार आहे असं मी नक्की म्हणू शकेल. आणि सर, एक प्रश्न मला विचारायचा आहे की हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपण अनेक कामं केलेली आहेत, पण असा एखादा क्षण की ज्यांनी आपलं आयुष्य, म्हणजे तुमचं आयुष्य बदललं, असा कोणता क्षण आणि त्याच्याविषयी काही सांगाल का? एका क्षणासाठी तू आता अर्धा 2 मिनटं बोललीस, म्हणजे एका क्षण सांगा. मला माहिती आहे, छोटंसं गवत मी आता गेलं आणि त्या गवतानंतर श्रावणामध्ये आपण प्रवास करताना डोंगर हिरवेगार बघितले, किती डोळ्याला आनंद होतो. बिचारे गवत असतं ना, ते गवत किती आनंद देतं आपल्याला. हा कुठून विकत मिळतो का आनंद तुम्हाला? झाडी हिरवी असते, जेव्हा डोंगराला हिरवा गवताचा थर येतो तेव्हा जो डोंगर दिसतो, हिरवा शालू नेसल्यासारखा डोंगर दिसतो आणि इतकं सुंदर वाटतं. ते गवत आता कोणतरी वनवेला होतात आणि जाळतात, किती भयानक गोष्ट आहे. तर त्यासाठी गवताचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपण अन्न पाणी खातो हे सगळं गवतच आहे, त्याची हिरवळच असते ना. तर त्या आधीपासून पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि लावून दिलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, क्षण माझ्या सांगायचं आहे की प्रत्येक भाषेत चित्रपट करताना आपण एक चित्रपट असतो, त्याच्यात आपला रोल असतो, ते काम असतं, ते करत जातो, पुढे जातो. आपल्याला प्रत्येक चित्रपट आपल्याला समृद्ध करत असतो कलाकार म्हणून. पडतून ना मग त्याला तेलुगूचा एक डायलॉग एका पिक्चरमध्ये मी म्हणाल होतो आणि तो इयर ऑफ द डायलॉग झाला, खाऊ खुजाव बत्ती बुजाव, एवढा त्याचा अर्थ आहे सगळा. पण तिन्नामा म्हणजे खायचं, पडतून ना मग झोपायचं, तिन्नामा पडतून ना मग त्याला म्हणजे उठायचं, खायचं प्यायचं उठायचं आहे का, एवढंच सांगतो. हा डायलॉग खूप फेमस झाला होता. 500 चित्रपट डायलॉग खूप फेमस आहेत. डायलॉग म्हणणं, एंटरटेन करणं हे तर आपलं काम चालूच राहतं, पण आपल्याला मुख्य मुद्दा राहिला पाहिजे तो कायम लक्षात ठेवायचं की आपण झाडं लावली पाहिजेत, जपली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. आणि झाडं वाढताना बघताना जे मेडिटेशन होतं, आपण आज जगा निस्वार्थ भाव देऊ शकतो. झाडाचे गुण गावून झाडाचे गुण देऊ, तुम्ही टॅगलाईन तेवढ्यासाठी. आणि तुमच्या डोळ्यांथ्रू, म्हणजे अभिनय तर नंतरची गोष्ट आहे, पण डोळ्यांथ्रूच आमच्यापर्यंत तुमचा अभिनय पोहोचतो असं मी नक्की म्हणेन सर. पण तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे खलनायकाची भूमिका, विलनचं काम काय असतं? अख्ख्या पिक्चरवर बायकांना त्रास द्यायचा, नंतर हिरो करून मार खायचा. पण अख्ख्या पिक्चरवर बायकांबरोबर कोण राहतो? हिरोला शेवटी चान्स मिळतो. आणि जोरदार टाळ्या खरंच याच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण की एका वेगळ्या दृष्टीने करोडच्या 4 गाड्या घेतो किंवा 4 फार्म हाऊस करतो, म्हणजे सगळं वयाला झालं त्याचं काहीच उपयोग नसतो. म्हणजे 3 करोडची गाडी घेतली, 2 करोडची गाडी घेतली तर 3-4 वर्षाने विकावीच लागते ना, कारण ते लोखंडच असतं ना, नंतर खराब होतं. मग 3 करोडची गाडी ते 1 लाख करोडला विकायची, 1 करोडची गाडी 40 लाखाला विकायची, 40 लाखाची गाडी 10 लाखाला विकायची, आणि ते खरं. पण तीच जर 1 करोडची गाडीचे तेवढी 1 करोडची झाडं लावली तर पशु पक्षी प्राणी आणि सावली फळं फुलं किती आनंद त्या झाडांमध्ये येऊ शकतो ना. म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात केली आणि मी तुमच्याबद्दल सांगतो, तुम्ही पण तुमच्यापासून सुरुवात करा. धन्यवाद. झालं? 1 मिनिट, आपल्या प्रेक्षकांमधून काही कोणाला? सर नमस्कार. आपण देवराईच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचं पूर्ण महाराष्ट्रभर देशभर काम करता बघा. तर माझी एक सूचना अशी आहे, आपण जर एक लीड घेतला तर प्रत्येक मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये अम्युनिटीज प्लॉट जे असतात ते प्लॉट आजकाल सगळे राजकारणी जे वेगवेगळ्या ह्याच्यात येतात ते जर त्या ठिकाणी झाडांसाठीच राखीव राहिले आणि मुलांना खेळण्यासाठी जर राखीव राहिले, याच्यासाठी जर काही आंदोलन जर चालू केलं आपण तर निश्चितच मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पण झाडांची जी हिरवळ आहे आणि त्या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांना जो मिळणारा ऑक्सिजन आहे, या दोन्ही गोष्टी होऊ शकतील असं मला वाटतं. जे मधली लोक आहेत हे सगळे मनुष्य जाताने ढोंग करायला सुरुवात केली. त्यामुळे शहरं सुधारणं फार कमी अवघड आहे. शहरं सुधारणं फार अवघड झालेलं आहे. आता जरा गावाकडचा साधा माणूस, अशिक्षित माणूस, आदिवासी माणूस याच्यात माणूस हे शिल्लक आहे. आपण शहरात बघितलं तर माणूसकीच कमी आहे. मला फक्त पैशाचे हाव लागले आणि पैशाचा हा डिसीज आहे की जास्त पैसे, अजून जास्त पैसे, अजून जास्त शाखा, अजून जास्त गाडी. ह्या डिसीजमध्ये याच्यावरती अजून हॉस्पिटल निघालेलं आहे.
बाबा हे अनवॉन्टेड तुमचं कमवणं आहे, हे तुमचं घातक आहे आणि नंतर ते बरोबर काहीच येत नाही. त्यामुळे शहरामध्ये मी आता ज्या बिल्डिंगमध्ये राहतो असा प्रयत्न करा, मीटिंग केली ना, शहाणपणा खूप शिकवतात, प्रत्यक्ष काय तर आपल्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मग FSI कसा जास्त मिळतो आणि तो प्लॉट आपल्या ताब्यात कसा घ्यायचा. तर मुंबईला आमच्याच तिकडे आता त्यांनी करोडो रुपयाचा प्लॉट असाच गोड बोलून सगळ्यांना बोलून मग ते हा पक्ष त्याची एवढी टक्केवारी घेतो, तो पक्ष याची टक्केवारी घेतो आणि मग शेवटी ही माणसंच आहेत ना. आणि हे जाळं इथपर्यंत खालपर्यंत पोचलेलं आहे की त्यांना सुधारणं किंवा त्यांच्याशी बोलणं चालतं, कारण सगळे बंद आहे, फक्त पैसा 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 असं दिसत गेलेली माणसं आहेत. आपल्या आजूबाजूला सगळी तशीच माणसं दिसतात. पण मला असं वाटतं की त्यांचं त्यांना लगलाग हो, ते काय 500 वर्ष जगणार नाही, ते रोगीच लोक आहेत. आपल्याला साधी माणसं, खरी माणसं आणि अशा माणसांबरोबर जगून आपलं आयुष्य आनंदात घालवलं पाहिजे आणि आपल्याला आनंदात घालवताना आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे असं मला वाटतं. मिळणाऱ्या झाडांचा प्राण घेणारा हा भस्मासूर कायमचा संपवण्याकरता आपल्याला प्रत्येकाने काय केलं? आपल्यापासून सुरुवात करायची. झाड तोडणारा दिसला तिथं मी म्हणतो की झाड माझे आईबाप आहे. आईबापावर हल्ला केल्यानंतर, तुमच्या मुलाबाळांवर हल्ला केल्यानंतर तुम्ही कसे वागा, तसं तुम्ही झाडांवर हल्ला केला, झाडाला कोणी त्रास दिला, झाडासाठी कोणी काय केलं तर तुम्ही पेटून उठलं पाहिजे. आणि हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं उठलं पाहिजे. तेव्हा तो झाडाचा तोडण्याचा भस्मासूर जाईल. आणि हे सहज ताकद आहे. एकदा एकी झाली ना की तुम्ही कोणाला अडवू शकत नाही. कोणी विचारलं कधी नगरसेवक आमदारानं तू असं का वागतोस म्हणून, मी तुला मत देतो तू असं का वागतो म्हणून, ठामपणे विचारलं पाहिजे. महाराष्ट्रात जिथे जिथे तुम्ही मत देताय त्याला विचारलं पाहिजे की बाबा हे तू कबूल करतोस, लिहून दे, नाही तर मारीन धरून खोटं वागलं असतं, कारण तू आम्हाला चिटिंग करत होतो, आम्हाला फसवतोस, अशी बनण्याची ताकद आहे. प्रत्येकानं आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे की आपण सगळे आपले पैसे, आपली मतं, आपल्याबरोबर काम करणं, आपण सगळ्यांनी चांगलं वागूया ना. मग आपल्या बाजूला हे असे एवढे फसवणारे लोक आणि आपण त्यांना मान्य करायला लागले, ते भ्रष्टाचार करणार, ते पैसे खाणार, ते गाड्या उडवणार, ते आपल्याला फसवणार, हे आपल्या मान्यच करायला लागले गेल्या 60-70 वर्षात. अशी माणुसकी बदलताना जाताना, आपल्या आजूबाजूला माणसाला जाताना प्रत्येकानं आपल्याला विचारलं पाहिजे आणि ठामध्ये उभं राहिलं पाहिजे, न घाबरता उभं राहिलं पाहिजे. मग मला वाटते सुधारेल की मी जिथे जाईल तिकडे मी आम्हाला म्हणजे चेन्नईचा आवाज ढोंग बांधलेले असतात, ढोंग फाडायचं काम प्रत्येक माणसानं सुरू केलं तर खूप मजा. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतं. तुम्हाला तुम्ही किती वर्षापासून पिक्चरमध्ये काम करतात आणि तुमचं वजीर जे पिक्चर आहे ना, तर माझ्या मिस्टरचं नाव आहे, मी परवीन वजीर भागवान चांदवडचे आहे, समजलं. धन्यवाद सर. वजीर नावाचा. थँक्यू सो मच. येस. आता आपण ज्यांचे शब्द, ज्यांचे भाषण ऐकण्यास उत्सुक आहोत ते आहेत डॉक्टर तात्याराव. योग्य नाही, पण आता प्रशांतची इच्छा आहे तसं बोलू. आदरणीय शिंदे आणि वहिनी अलकाताई, त्यांचे विशेष आणि मार्ग बसलेले माझे सगळे कलिग, डोळ्याचे डॉक्टर, पंचवीसच्या वर्धापन दिन आणि आता इथे आपण नवीन आणि त्याचं सुरुवातीलाच मी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळं मी जे रुग्ण इथून जवळपास 78,000 रुग्णांना लस दिली त्या सगळ्यांचंही अभिनंदन करतो. आणि इथं जी 100 लोकांची टीम आहे प्रशांत सहित, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आताच आपण सयाजींचं मनोगत ऐकलं. त्यांनी आता सुरुवातीच्या भाषणात सांगितलं की माझे डोळे जे आहेत हे डोळे असल्यामुळं माझ्या अभिनयाला काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे हे बघा, डोळ्याने दिसतं हे ठीक आहे, पण डोळे दुसऱ्याला कसे दिसतात हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही आपल्या प्रत्येकाला जेव्हा आपण हिरो बघतो, आपल्या जवळचं कोणी बघतो, आपली प्रेमिका बघतो किंवा वगैरे वगैरे, आता सयाजीकडे बघत असताना सयाजींना जे वाटतं ना की माझे डोळे असे आहेत की ते मी अगोदर लहान असतो तरी मोठे माणूस मला घाबरतो. त्याचं कारण असं आहे, आपल्या डोळ्याच्या 2 पापण्यामध्ये अंतर असतं, त्याला
ते जे अंतर आहे प्रत्येक माणसाचं अंतर ते कमी जातात. ज्याचं अंतर एकदम कमी असतं तो लाजाळू माणूस असतो, तो माणूस लाजाळू असतो, मग तो लाजच असतो, तो कधी वर बघत नाही. पण कधी कधी असा लाजाळू माणूस खोड्याफाड करतात. नेहमी लक्षात ठेवा, जी माणसाचे डोळे अंतर मोठं असतं तो माणूस त्या माणसाची भीती वाटते. त्याही पेक्षा आणखी मध्ये रक्तवाहिन्या लाल दिसतात, डोळे लाल दिसतात, असं बघितलं की लाल दिसतात. काही लोकांच्या रक्तवाहिन्या बाहेरून असतात, काही लोकांच्या रक्तवाहिन्या पडद्याच्या आत असतात, तर ते डोळे पांढरे दिसतात. पडद्याच्या बाहेर असतील तर ते डोळे लाल दिसतात. तुम्ही सयाजीकडे बघितलं तर त्यांचे डोळे मोठे आणि लाल दिसतात. आणि म्हणून त्यांना हे जे काही त्यांनी सगळे कामं केले ते करताना त्यांची जी आपण असं म्हणूया की त्यांना ज्या ज्या ठिकाणी काम करायचं होतं ते त्यांना पार पाडता आलं. तिथे जरी त्यांनी कसंही काम केलं असेल, प्रेमात वेगवेगळे कामं त्यांनी केले, पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम जे करतायत काय असतं की आपण आपल्या आपल्या कामामध्ये सहभागी असतो. पण शिंदेसाहेब आणखी एक दुसरं काम काय करतायत की समाजाला डोळत बनवण्याचं काम करतात. की तुम्हा सगळ्यांना झाडं लावा, झाडं जगवा, आणि जे झाड आहे ते तोडू नका, झाडावर आई वडिलांसारखं प्रेम करा. तर हे ते काम करत असताना त्यांच्या सिनेमात ते काम करतात, तिकडे ते यशस्वी आहे सगळं करतात. पण हे सगळं करत असताना एक सामाजिक बाण ठेवून हे सगळं करायचं हे फार कठीण काम आहे. आणि यासाठी सगळ्यांनीच मला असं वाटतं की झाडाची खूप गरज आहे. ऑक्सिजन, प्रत्येकाला जो ऑक्सिजन आहे, आपण कोविडमध्ये बघितलंय ऑक्सिजन मिळत नव्हता, तर हा ऑक्सिजन आपल्या रोजसाठी पाहिजे. की ज्यांना आता लंग डिसीज होतो त्यांना आपण सांगतो तुम्ही लंडनला जा, कारण तिथे त्याला त्या फुफ्साच्या आजारावर तो राहू शकतो, तिथं आपल्याकडे राहू शकत नाही कारण आपल्याकडचं ऑक्सिजन कमी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच जर सयाजींचं ऐकलं आणि आपण सगळ्यांनी झाडं लावले तर ते फार चांगलं होईल. आपण ते केलं पाहिजे, पण ते आपण करत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आज ज्या विभागाचं उद्घाटन झालं, आपल्या डोळा बघता तुम्ही बुबुळ काळं काळं बुबुळ बघता ना, हे बुबुळ काळं नाही आहे. हे आपले बुबळाच्या जसं घड्याळ आहे ना, घड्याळ हे ह्याच्या केला आहे. आणि ह्या बुबळाचा विभाग का सुरू करावा लागला, कारण आता बुबळाचे आजार एवढे वाढले आहेत. या का वाढले आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे. पण हा जो बुबुळ आहे याला रक्तवाहिन्या नसतात आणि म्हणून हा बुबुळ बदलता येतो. डोळे बदलणे म्हणजे काय, तर हा जो अतिशय हुशार माणसं आहे, आपल्याकडे एक वारा, हवा, लाईट याचा वेग नाही आहे. आपल्याकडे वेग आहे अंधश्रद्धेचा. आपण सगळे अंधश्रद्धेत जगतो. तो कसा, डोळा दिला तर पुनर्जन्म मिळत नाही. कुणी बघितलाय पुनर्जन्म? एक माणूस माझ्यासमोर आणून उभं करा. पण तुम्ही हा जर डोळा दिला तर दुसऱ्या माणसाच्या शिलेदावर जाऊन पुढची 30 वर्ष तो काम करतो. हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. म्हणजे दुसरा तुम्ही मृत्यूनंतरही तुम्हाला जग बघता येतं. आणि डोळा एकच अवयव असा आहे की तुम्हाला मृत्यूनंतरही देता येतो 6 तासामध्ये. आणि म्हणून डोळा पूर्ण काढून घेतला जातो, खड्डा पडतो, चुकीचं आहे. फक्त हे बुबुळ काढलं जातं, डोळा काढला जात नाही. आणि त्यामुळे हे गैरसमज आपण काढून टाकले पाहिजे. आणि नेत्रदानाची जी चळवळ आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आपण नेत्रदान केलं पाहिजे, कारण आज आपल्याकडे अंधताचं प्रमाण त्याच्यामुळं वाढत चाललं आहे. पण आपण पुढे चलून आज नेत्रदान करत नाही. कारण आपल्याकडे जे आजार आहेत त्या आजाराने हे सगळे आपले बुबुळं खराब होत आहेत आणि ते बुबुळं द्यायचं आपण काम केलं पाहिजे. पण ते आपण करत नाही. पण आपण सगळ्यांनी असं एक ठरवूया की आपण आपले डोळे दान करूया, ज्याच्यामुळे जे अंध लोक आहेत त्या आंधळ्यांना आपण दृष्टी देऊ शकू. आणि हे करणं मला असं वाटतं की कमीत कमी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी समजा 25,000 जरी डोळे मिळाले तरी जे लहान मुलं आहेत ज्यांना डोळ्याची गरज आहे अशा सगळ्या लोकांना आपण डोळे देऊ शकतो. माझ्याबरोबर एक माझे डायरेक्टर होते, मेडिकल एज्युकेशनचे डायरेक्टर. आम्ही एका लग्नात गेलो, त्यांनी आईस्क्रीम आणला आणि दिलं. मी म्हणलं नाही, मला डायबिटीज झाला, मी खात नाही. माझे डायरेक्टर, माझे गुरु, त्यांनी घेतलं ते. आणि म्हणलं तुम्हाला डायबिटीज आहे ना, बघा MBBS, MS, MD, डायरेक्टर, डीन एवढा झाला माणूस, हा किती हुशार असू शकतो. ते म्हणजे तुला कधी झाला? म्हणजे 2 वर्ष झाले. ते मला 30 वर्षापासून आहे म्हणले, मला चालतं. मला सांगा कसं चालेल? हा जो आपल्यामध्ये जे चुकीचा संदेश आहे
तो आपण काढून टाकला पाहिजे. आणि डायबिटीजमध्ये हे चालत नाही, ज्याच्यामुळं आपला बायपास करतो आपण. मला हात वर करा, कोण माझा ऐकणार आहे? बापरे बापरे. त्यांचा एक फोटो काढा सगळ्यांना. काढला ना? हा बस. आता तुमच्या सगळ्यांचा मी फोटो काढला. तुम्ही ऐकणार नाहीत हे मी सांगितलंय, आता ऐकणार काय सांगा. हे बघा, आपण काही काळापूर्वी जेव्हा शिकत होतो तेव्हा काय शिकवलं आपल्याला? आपल्यासाठी काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. बरोबर आहे? हे शिकवलं का नाही? आता हे लागत नाही. पहिलं शिक्षण बदललं. आता लागतं मोबाईल फोन, मोबाईल फोन, मोबाईल फोन. मिळालं तर अन्न, वस्त्र नाही मिळालं तरी चालतो, निवाऱ्याची काही गरज नाही. मला सांगा, तुम्ही हा मोबाईल फोन जो वापरता हा खूप चांगला आहे, वरदान. पण त्यात किती हे बघा आणि मग वरदानाच्या मागे लागा. पण याच्यातले वरदान कसे घ्यायचे हे मी सांगणार आणि त्यात कसे टाळायचे हे सांगणार. हे बघा, माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा मी जेजेला होतो तेव्हा डोळे कोरडे पडले मानणारे 3% पेशंट यायचे. किती? 3%. आता माझ्या क्लिनिकमध्ये 65% पेशंट डोळे कोरडे होऊन येतात. हा, याचं कारण आहे मोबाईल फोन. काय आहे मोबाईल फोन? हे बघा, मोबाईल फोनला 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी वॅट 1.6 वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. हे टेक्नॉलॉजी आहे. ते एक 1.6 आणि 1.6 2 किलोवर आहे. 2 फोनला ते हे करून मॅग्नेटिक एनर्जीने त्याला कॅच करतो. मॅग्नेटिक एनर्जी ते कॅच केल्यानंतर आपण आपल्या कानाला लावतो. आपल्या कानाला लावल्यानंतर त्याच्या वेव्ह आपल्या कानात जातात. मला सांगा, लावल्यानंतर आपला कान गरम होतो, आपला कान दुखतो, तरीही आपण कानाला लावतो का नाही? तर आता संशोधनाने सिद्ध झालं आहे की 5% मेंदूचे कॅन्सर हे मोबाईलमुळे वाढले आहेत. 5%. डोळ्यामध्ये डोळे कोरडे होणं हे ठीक आहे, पण आपला जो लहान मुलगा आहे त्या लहान मुलाला आपण मोबाईल देतो. का देतो? सगळ्या बहिण्या बसल्यात, माझ्या बहिण्या बसल्यात, माफी मागू. रडलं, घे मोबाईल. जेवत नसेल, घे मोबाईल. तुम्हाला सिरियल बघायचे, घे मोबाईल. म्हणजे त्या लेकराला एंगेज करण्यासाठी आपण मोबाईल वापरतो. त्या लेकराची हुशारी, IQ कळतो का? IQ हुशारी ही 65% कमी होत चालली. किती टक्क्यांनी? 65. आणि म्हणून हा जो तुम्ही करताय, आपल्या डोळ्याला चष्म्याचे नंबर -6 व्हायचे. आता हा चष्म्याचे नंबर काढतो प्रशांत, मशीन आहे त्याच्याकडे. -10 व्हायचे, 15 वर्षापूर्वी व्हायचे. आता किती होतात? -25, -30. का? मोबाईल वापरल्यामुळं, लहान मुलांना मोबाईल दिल्याने जे दरवर्षी पाव नंबर वाढतो, पाव, तो 20 वर्ष वाढतो. त्याच्याऐवजी आता 1 होतो, 1. म्हणजे 4 पट नंबर वाढत आहे, 4 पट मोबाईलमुळे. आणि तो जो आपला स्क्रीन टाइम आहे त्याच्यामुळे त्याचे नंबर वाढत आहे. आपला डोळा फटीग होत आहे, आपलं डोकं दुखतंय संध्याकाळी, आपल्या डोक्यात काही जात नाही, हुशारी कमी होत चालली. आपण त्याच्याकडे खाली मान घालून बघतोय आणि खाली मान घालल्यामुळे आपली जी मान आहे ती वाकडी होत चालली. आपण बसतो, आपल्या पाठीला दुखतंय, आपले गुडघे आपले दुखत आहेत, तरी आपण झीज भरून निघते. आपल्या शरीरामधले सगळे जे स्कॅव्हेंजर्स आहेत ते आपल्या शरीराची झीज भरून काढतात. त्याच्यासाठी 2 ते 4 या वेळामध्ये चांगली झोप लागली पाहिजे. आणि ती लागण्यासाठी आपला मोबाईल जो आहे हा झोपण्यापूर्वी 1 तास बंद करायचा आहे. तो जर बंद केला तर आपला चांगली झोप लागणार आहे. पण आता तुमचा जो मेंदू ज्याच्या डोपामिन आलंय ते कसं करायचं? 2 तास मोबाईल बंद करून ठेवा. तो बंद केल्याने जो डोपामिन आपल्या डोक्यात सिक्रेट झालाय तो निघून जाईल. आणि तो निघून गेल्यानंतर आपला जो मेंदू आहे तो पुन्हा काम करायला लागेल. आणि म्हणून रोज 2 तास आपला मोबाईल बंद करून घरी एकमेकाचे चेहरे बघा. आपली फॅमिली कोण आहे, आपली बायको कोण आहे, आपली बहीण भाऊ हे सगळे बघा. मोबाईल मी तिला म्हणलं डोळ्यात पाणी येतं बाबा, आणि त्याच्यामुळे काही करायची गरज नाही, काही करू नको. आजी होती ती काय म्हणली मला, तू पद्मश्री झालाय, मला वाटलं तुला काहीतरी येत असेल, तुला काहीच येत नाही. म्हणजे काय? विज्ञान सांगितलं तर तुम्हाला पटतच नाही का? मला माहित नाही.
मग मी त्या आईला सांगितलं, आई बरोबर आहे, सकाळ आणि संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आई खुश झाली, बघ बरं कसं सांगितलं म्हणल्या. मुंबईमध्ये नवाकाळमध्ये माझी बहीण आहे, तिने बातमी छापली की थंड पाण्याने डोळे धुवावेत. पद्मश्री तात्याराव लहाने त्यांचा फोन नंबर हा. मी पण ती बातमी कापून लावली, कारण माझ्या आयुष्यातली पहिली बातमी होती. 4-5 दिवसांनी फोन यायला सुरू झाले. मग ते तुम्ही तात्याराव लहाने का? म्हणलं हो. ते थंड पाणी सांगितलं तुम्ही? म्हणलं सांगितलं. ते थंड पाणी फ्रीजरमध्ये ठेवायचं का खाली ठेवायचं? पुन्हा लगेच फोन, त्या पाण्याचं तापमान किती ठेवायचं? म्हणलं इथं गोंधळ झाला. पुढचं एक दादरला भाषण होतं, स्वप्न जगा स्वप्न, ह्याच्यामध्ये मी गेलो. मी म्हणलं अरे त्या भाषणाला कोण आलं होतं? खालून लगेच आवाज आला, आम्ही आलो होतो म्हणे, थंड पाणी डोळे धुतोय. म्हणलं नाही, चुकलं, बदला. काय करायचं? म्हणलं मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. म्हणजे काय? मला कोणी विचारणार नाही कुठं ठेवायचं आणि थांबेल. 4 दिवसांनी पुन्हा फोन आला, ते मुंबईच्या नळाच्या पाण्याने धुवायचे ना डोळे? म्हणलं हो. ते पाणी सप्पा सप्पा मारायचं का हळूहळू मारायचं? काय सांगायचं? पुन्हा ते पाणी डोळे उघडून सप्पा सप्पा मारायचं का डोळे बंद करून सप्पा सप्पा मारायचं? मला सांगा, डोळे उघडून मारलेच राहतील का डोळे? म्हणजे एक 2008 मध्ये चुकलेलं भाषण गेली 17 वर्ष लोक मला विचारतात कुठलं पाणी. आता खाली उतरल्या देखील विचारणार आहेत, शेवटी पाणी कुठलं? त्यामुळे हे बघा, आपल्या डोळ्याला धुवा तुम्ही, पण कुठल्याही पाण्याने धुवा, पण सप वगैरे काही मारू नका. आणि डोळ्यासाठी जे आहे ते गाजर, पपई आणि शेवग्याची शेंग चांगली असते, कारण व्हिटॅमिन ए आहे. आपला डोळा बघत नाही, आपला मेंदू बघतो. त्याचबरोबर आपण ज्यांच्यासाठी इथं जमलो आहे, आणि त्याचबरोबर ज्या इथला त्यांचा जो स्टाफ आहे 100 लोक, तुम्हाला मी 3दा टाळ्या वाजवायला. आणि आपण सर्वांनी बिर्ला आय हॉस्पिटलविषयी बरंच काही बोललेलं आहे, पण ज्यांनी प्रत्यक्ष उपचार यांचे मनोगत व्यक्त करतायत, मी त्यांना विनंती करते अगदी थोडक्यातच त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आपल्याला दिली प्रशांत, ते डॉक्टर प्रशांत बिर्ला साहेब या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा म्हणजे हस्तस्य भूषणम दानम, कंठस्य भूषणम सत्यम आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, म्हणजे जे दान त्यांनी ते या ठिकाणी केलेलं आहे. जेव्हा आम्ही ऑपरेशनसाठी आलो त्यावेळेस एक मनामध्ये वेगळ्या प्रकारची भीती होती, आणि ती भीती घालवण्याचं काम त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं, जसं त्यांनी सांगितलं होतं, साहेबांनी सांगितलं होतं की असे काहीतरी सरळ काहीतरी वाचतं आणि तिथून पुढे ते ऑपरेशन सुरू होतं. तशा पद्धतीने ते ऑपरेशन सुरू झालं आणि काही जास्तीत जास्त 8-10 तासामध्ये ते माझं ऑपरेशन पूर्ण झालं. या ठिकाणी दुसरे जे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांनी सुद्धा अतिशय सुंदर, अगदी खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा लोकांबद्दल किती प्रेम आहे, झाडाबद्दल. छायामंदिरचे पूर्वती तिष्ठती स्वयं आतपे, झाडं स्वतःहून वारा सहन करतात, त्रास सहन करतात आणि दुसऱ्याला छाया देतात. कशा पद्धतीने त्यांचं जीवन आहे. त्यांचे वेगवेगळे पिक्चर आहेत, त्या सिनेसृष्टीनं नवीन आपल्याला दृष्टी दिली आणि अतिशय सामाजिक चळवळीनं कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी आपल्याकडे नाशिकला आले. त्यानंतर टीव्हीचे किंवा मोबाईलचे दुष्परिणाम, सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीचे काही दोष आणि काही फायदे त्यांनी समजावून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सर्वसामान्यांकरता त्यांनी ते या अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. या सगळ्याबद्दलचं मी त्यांचा आभारी आहे आणि नाशिककरांवर एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल आभारी आहे. माझे 2 शब्द संबोधन. चित्रंजीव सातला यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे अतिशय सुंदर अशा डिझाईन्स निमित्त आणि आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे खूप खूप आभार. यानंतर
यानंतर पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित असे आहे कॅप्टन चंद्रकांतजी जाधव. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत. बिर्ला आय हॉस्पिटलला त्यांचं कायमच सहकार्य मिळत असतं. धन्यवाद. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करेन ते म्हणजे राहुलजी सावंतराय यांना. त्यांनी मंचावरती यायचं आहे. ते असं त्या YouTube चॅनलचं नाव आहे आणि त्यांचंही सहकार्य मार्गदर्शन कायमच बिर्ला आय हॉस्पिटलला लाभत असतं. सत्कार करतो आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं डॉक्टरांनी माझ्या दोघं डोळ्यांचे ऑपरेशन केले 20 दिवसापूर्वी. पण इतके योग्य झाले की हाताला आपण इंजेक्शन देतो त्याचा तरी आपल्याला तकलीफ होते, पण ऑपरेशनची 10 पैसे सुद्धा तकलीफ नाही. आजपर्यंत कुठलीच तकलीफ नाही. डॉक्टर देव आहेत, देवासारखे ते आपले ऑपरेशन करतात. डॉक्टरांवर विश्वास करणं हेच आपलं कर्तव्य आहे.
सर, कर्मचारी, अध्यक्षी माननीय पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रसन्न करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. आजच्या शुभ महोत्सवी कार्यक्रम निमित्त मला पप्पांविषयी बोलल्याबद्दल सौभाग्य प्राप्त झालं. आधी जसं मला समजायला लागले तेव्हापासून मी पप्पांचा प्रवास, त्यांची मेहनत, पेशंटविषयीची तत्परता ही सर्व बघत आली आहे. त्यांचा या यशाचा खूप अभिमान वाटत आहे. अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊन अधिकाधिक रुग्णांची दृष्टी देण्याचा महान कार्य त्यांच्या हातून घडतो तर मला खूप गर्व वाटतो. हीच परमेश्वरची प्रार्थना करते. आज या विशेष प्रसंगी श्री पद्मश्री तात्यासाहेब लहाने हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या प्रसंगी आपला अमूल्य वेळ देऊन हजर राहिल्याबद्दल मी सर्व रोगिण्यांचा व कर्मचारी वृंदांचे आभार व्यक्त करते. या प्रोग्रामचा सफल करायला मी डॉक्टर बिर्ला चे यशस्वी योगदान. A great doctor doesn't just treat illness, he builds a system where care, trust and excellence grows together. Thank you. धन्यवाद.
आहे.